बायकोने नवऱ्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतःची ओळख लपवली आणि एका साध्या अनोळखी मुलीच्या रूपात त्याच्या आयुष्यात पुन्हा आली. तिला वाटलं की तो तिच्या सौंदर्याकडे, पैशाकडे किंवा बाह्य रूपांकडे आकर्षित होईल. पण दिवसामागून दिवस जात असताना नवरा तिच्याशी जसा आदराने, प्रेमाने, काळजीने आणि प्रामाणिकपणाने वागत राहिला, तसं तिचं मन भरून आलं. कारण त्याला माहित नव्हतं की तीच त्याची बायको आहे. तरीही तो तिच्या प्रत्येक अडचणीत उभा राहिला. तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं, तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग केला. कोणत्याही स्वार्थाशिवाय तिची मदत केली, तिच्या सुरक्षिततेची काळजी घेतली, तिच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवला आणि शेवटी जेव्हा तिने स्वतःची खरी ओळख त्याच्यासमोर उघड केली, तेव्हा नवरा क्षणभर थक्क झाला. पण लगेच तिचा हात हातात घेत म्हणाला, "मी तुझ्यावर चेहऱ्यामुळे नाही तर मनामुळे प्रेम केलं आहे." हे ऐकताच बायकोच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिला समजलं की खरी परीक्षा नवऱ्याची नव्हती, तर तिच्या स्वतःच्या विश्वासाची होती. बायकोने स्वतःची ओळख अजूनही लपून ठेवली होती, पण नवऱ्याचं प्रत्येक वागणं तिच्या मनाला स्पर्श करत होतं. एके दिवशी तिने मुद्दाम त्याच्याकडे पैशाची मदत मागितली. स्वतःकडे फारसे पैसे नसतानाही त्याने खिशातले शेवटचे पैसे तिच्या हातात ठेवले आणि म्हणाला, "माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे." ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी ती मुद्दाम आजारी असल्याचं नाटक करू लागली. तेव्हा तो रात्रभर तिच्या जवळ बसून तिची काळजी घेत राहिला. स्वतः जेवला नाही, पण तिला औषध आणि जेवण वेळेवर दिलं. तिसऱ्या दिवशी तिने त्याला विचारलं, "जर तुझी बायको तुला सोडून गेली तर?" तो हसत म्हणाला, "मी कुठेही असो, माझं प्रेम तिच्या सोबत असेल, कारण प्रेम बदलत नाही." हे ऐकून तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. तिला जाणवलं की ती ज्या माणसाची परीक्षा घेत होती, तो प्रत्येक परीक्षेत आधीच पास झाला होता. पण अजून एक सत्य त्यांच्या समोर यायचं बाकी होतं. दुसऱ्या दिवशी बायकोने ठरवलं की आता शेवटची परीक्षा घ्यायची. तिने नवऱ्याला सांगितलं, "माझ्याशी लग्न करशील का?" हे ऐकून तो काही क्षण शांत राहिला आणि मग हसत म्हणाला, "तू खूप चांगली आहेस, पण माझ्या आयुष्यात आधीपासून एक स्त्री आहे. ती आज माझ्यासोबत नसली तरी माझ्या मनातून कधीच जाणार नाही. मी तिच्यावर आजही तितकंच प्रेम करतो." हे ऐकताच बायकोच्या डोळ्यात अश्रू आले. तिने थरथरत्या हातांनी चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला, कॅप बाजूला ठेवली आणि हळूच म्हणाली, "मीच तुझी बायको आहे." नवरा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. तो धावत तिच्याजवळ आला, तिला मिठी मारली आणि म्हणाला, "मला आधीपासूनच तुझ्या डोळ्यांवरून संशय आला होता, पण मला तुझा विश्वास जिंकायचा होता, म्हणून मी काहीच बोललो नाही." हे ऐकताच बायकोला समजलं की तिने नवऱ्याची नाही तर स्वतःच्या विश्वासाची परीक्षा घेतली होती आणि त्या दिवशी दोघांचं प्रेम पूर्वीपेक्षा 1000 पट अधिक घट्ट झालं. दोघं आनंदाने घरी परतले, पण बायकोच्या मनात एकच प्रश्न होता, "तुला खरंच माझी ओळख आधीपासून कळली होती का?" नवरा हसला आणि कपाटातून एक छोटासा डब्बा काढला. त्यात त्याच्या लग्नाचा पहिला फोटो, बायकोने दिलेलं जुनं पत्र आणि ती नेहमी वापरत असलेलं छोटंसं पैंजण होतं. तो म्हणाला, "तुझा आवाज बदलला होता, कपडे बदलले होते, चेहरा लपवला होता, पण तुझ्या डोळ्यातील माया, चालण्याची पद्धत आणि दुसऱ्यांची काळजी घेण्याची सवय कधीच बदलू शकत नाही." हे ऐकताच बायको रडू लागली. तिने विचारलं, "मग तू मला आधीच का नाही सांगितलं?" नवरा शांतपणे म्हणाला, "कारण मला तुला हरवायचं नव्हतं. मला तुझा विश्वास परत मिळवायचा होता." त्या क्षणी दोघांनी एकमेकांना वचन दिलं की यापुढे कोणतीही परीक्षा नाही, कोणताही संशय नाही, फक्त विश्वास, प्रेम आणि साथ असेल. पण त्याच वेळी दारावरची बेल वाजली. दार उघडताच समोर उभा असलेल्या व्यक्तीला पाहून दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. दारात उभा होता नवऱ्याचा जुना मित्र. त्याच्या हातात एक लिफाफा होता. तो म्हणाला, "हे तुला खूप आधी द्यायचं होतं, पण आजच संधी मिळाली." नवऱ्याने लिफाफा उघडला आणि त्यात बायकोने काही महिन्यापूर्वी लिहिलेलं पत्र होतं. त्या पत्रात तिने लिहिलं होतं की जर कधी तुझ्यावरचा विश्वास कमी झाला तर मी तुझी परीक्षा घेईन, पण मला आशा आहे की तू माझं प्रेम जिंकशील. ते पत्र वाचताच नवरा हसला
आणि बायकोकडे पाहून म्हणाला, तू परीक्षा घेतलीस, पण प्रत्येक क्षणी मी फक्त आपल्या नात्याला जपण्याचा प्रयत्न केला. बायकोने त्याचे हात हातात घेतले आणि माफी मागितली. नवऱ्याने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, खऱ्या प्रेमात जिंकणारा किंवा हरणारा कोणी नसतो. दोघेही एकमेकांसाठी जगत असतात. तेवढ्यात नवऱ्याचा मोबाईल वाजला. फोन उचलताच त्याच्या चेहऱ्यावरचे हसू अचानक नाहीसं झालं. कारण समोरून आलेली बातमी त्याच्या आयुष्यात पुन्हा एक मोठं वादळ घेऊन येणार होतं. फोन ठेवताच नवऱ्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. बायकोने घाबरत विचारलं, काय झालं? तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, बाबांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं आहे. दोघंही क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात पोहोचले. डॉक्टर उपचार करत होते. बाहेर संपूर्ण कुटुंब चिंतेत बसलं होतं. बायकोने देवाकडे हात जोडले आणि मनापासून प्रार्थना केली. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, धोका टळला आहे, पण त्यांना आता पूर्ण विश्रांतीची गरज आहे. हे ऐकताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बाबांनी शुद्धीवर येताच सर्वात आधी मुलगा आणि सून यांना जवळ बोलावलं. त्यांच्या हातात हात ठेवून म्हणाले, आयुष्यात पैसा, संपत्ती, मान, सन्मान पुन्हा मिळू शकतो, पण विश्वास तुटला तर नातं वाचणं खूप कठीण असतं. तुम्ही दोघांनी कधीही एकमेकांपासून काही लपवू नका. त्या शब्दांनी दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी बाबांच्या समोर पुन्हा एकदा एकमेकांची साथ कधीही न सोडण्याची शपथ घेतली. पण त्याच वेळी रुग्णालयाच्या रिसेप्शनवरून त्यांचं नाव पुकारलं गेलं, कारण कोणीतरी त्यांच्यासाठी एक गुप्त पार्सल ठेवून गेलं होतं. नवऱ्याने रिसेप्शनवरून ते पार्सल घेतलं. त्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. दोघांनी ते उघडलं तर आत एक जुना फोटो, एक चावी आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, या चावीने तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य उघडेल, पण सत्य स्वीकारायची तयारी असेल तरच ती वापरा. दोघेही गोंधळले. फोटो नीट पाहिला तर तो त्यांच्या लग्नाच्या दिवसाचा होता, पण फोटोच्या मागे एक जुना घराचा पत्ता लिहिला होता. दुसऱ्या दिवशी ते त्या पत्त्यावर पोहोचले. घर अनेक वर्षापासून बंद होतं. थरथरत्या हातांनी नवऱ्याने चावी कुलपात फिरवली आणि दार उघडलं. आत सर्वत्र धूळ साचली होती, पण भिंतीवर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो लावलेले होते. एका टेबलावर मोठी डायरी ठेवलेली होती. नवऱ्याने ती उघडली आणि पहिल्याच पानावर लिहिलेलं वाचून दोघेही हादरले. जर तुम्ही ही डायरी वाचत असाल तर याचा अर्थ तुमच्या प्रेमाने प्रत्येक परीक्षा पार केली आहे, पण आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. डायरीचं पुढचं पान उघडताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा एकदा भीतीत बदलला.